नमस्कार, इझी रेसिपी बाय वैशालीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारी आणि चुलीवरची टेस्ट असलेली टेस्टी अशी मटन बिर्याणी। कोणाकोणाला आवडते हे कमेंट करून सांगा। बासमती बिर्याणी राईस घेऊन स्वच्छ धुवून 2 तास भिजवून घ्यायचा आणि इकडे मसाल्याची तयारी करायची। मसाल्यामध्ये आलं, लसूण, मिरची, जिरे, तुमच्याकडे जिरे पावडर असेल तर जिरे घ्यायचे नाही आणि तिखटासाठी 2 ते 3 हिरव्या मिरच्या मसाल्यामध्ये वाटून घ्यायचे। 6 मोठे मोठे कांदे जाडसर कापून घ्यायचे। 3 टोमॅटो घेतलेले आहेत, ते पण जाडसर कापून घेतले आहे। सर्व मसाला वेगवेगळा वाटून घ्यायचा। मसाला वाटून झाल्यावर स्वच्छ धुवून घेतलेल्या मटणाला आपण मसाला लावून घ्यायचा। त्यामध्ये वाटून घेतलेले आलं, लसूण, हिरवी मिरची, हळद पावडर, काश्मीरी मिर्च मसाला, धना पावडर, बिर्याणी मसाला, चवीपुरते मीठ आणि बिर्याणी म्हटलं की दही पाहिजे, दही सर्व टाकून मटण छान मिक्स करून घ्यायचे। हातानेच मिक्स करायचे म्हणजे प्रत्येक मटण्याच्या पिसाला चांगला मसाला लागेल आणि 2 तास झाकून ठेवायचे। आता कुकरमध्ये तेल, तूप आणि बटर हे तिन्ही 50-50 ग्रॅम घ्यायचे म्हणजे आपल्या बिर्याणीला छान टेस्ट येते। सर्व छान गरम झाल्यावर त्यामध्ये खडा मसाला टाकायचा। खडा मसाल्यामध्ये तमालपत्र, चक्रीफूल, लवंग, काळी मिरी आणि वेलची सर्व मसाला छान तडतडला आहे। आता त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा। कढीपत्ता पण तेलामध्ये छान तडतडून घ्यायचा। कढीपत्ता छान तडतडल्यावर उरलेली आलं लसूणची पेस्ट तेलामध्ये घालून घ्यायची आणि ती छान भाजून घ्यायची। मस्त असा सुगंध घरात पसरला आहे। आलं लसूण घातल्यामुळे छान असा सुगंध येतोय। आता वाटून घेतलेले टोमॅटो पण घालून घेतले आहेत। तुम्हाला पाहिजे असले तर तुम्ही बारीक कापून पण घेऊ शकता। सर्व छान भाजून घ्यायचे। मस्त असे तेलामध्ये लसूणची पेस्ट आणि टोमॅटो भाजून झालेले आहे। आता वाटून घेतलेला कांदा घालून घेणार आहोत। मी कच्चा कांदा घेतला आहे म्हणून मसाला भाजायला वेळ लागणार आहे। तुम्हाला झटपट बनवायची असेल तर कांदा तेलामध्ये भाजून घेऊन मग वाटला तरी चालतो। आता कांद्याचा कच्चापण घालवण्यासाठी झाकण ठेवायचे म्हणजे कुकरचे झाकण पॅक न करताच 5 मिनिटं झाकून ठेवून चांगला कांदा शिजून घ्यायचा। 5 मिनिटांनी झाकण काढून मसाला हलवून घ्यायचा, नाहीतर खालून करपेल आणि पुन्हा 5 मिनिटं झाकण ठेवून चांगला कांदा शिजून घ्यायचा। आता 10 मिनिटांनी कांदा आपला छान शिजला आहे। कांद्याचा कच्चा वास पण निघून गेला आहे। सर्व छान हलवून त्यामध्ये मसाला लावून ठेवलेले मटण घालून घ्यायचे। मटणाला कमीत कमी 2 तास आधी मसाला लावून ठेवायचा म्हणजे बिर्याणीला छान टेस्ट येते। तुम्ही सकाळी लावून ठेवून संध्याकाळी बिर्याणी केली तरी चालते। सर्व मटण घालून घेऊन छानपैकी हलवून कुकरचे झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे आपले मटण छान शिजेल। कुकरच्या 5 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद केला आहे। आता एका टोपामध्ये 1 किलो तांदूळ शिजतील एवढे पाणी उकळायला ठेवायचे। त्यामध्ये बटर टाकायचे, मीठ टाकायचे चवीपुरते। 1 किलो तांदूळ असल्यामुळे 4 ते 5 चमचे मीठ लागणार आहे आणि बिर्याणी मसाला घालवायचा। वरून बारीक कापलेली कोथिंबीर घालायची म्हणजे आपल्या बिर्याणीला छान टेस्ट येते। आणि सर्व छान उकळल्यावर 2 तास आधी भिजवलेले तांदूळ गाळणीमध्ये हलक्या हाताने घेऊन पाण्यामध्ये घालून घ्यायचे। तांदूळ अगदी हलक्या हाताने घ्यायचे, नाहीतर आपले भिजलेले तांदूळ तुटतील। आपल्याला अख्खा छान भात पाहिजे तर हलक्याच हाताने सर्व तांदूळ हलवायचे। मस्त असे आता आपण भात शिजवून घेणार आहोत। 10 मिनिटांनी पाण्याला छान उकळी येऊन भात आपला शिजत आला आहे। आपल्याला 80% भात शिजवून घ्यायचा आहे म्हणजे आपली बिर्याणी छान सुटसुटीत होते। आता कुकर थोडा थंड झाल्या उघडून घेऊन
त्यामध्ये शिजवलेला भात पाण्यातून काढून लगेच मटण मसाल्यामध्ये घालून घ्यायचा। सर्व भात छान हलक्या हाताने उपसून घेऊन कुकरमध्ये घालून घेतलेला आहे आणि त्यावर बारीक कापलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि वरून थोडेसे तूप किंवा बटर टाकायचे, म्हणजे आपल्या बिर्याणीला टेस्ट अजून छान येते। आणि 5 मिनिटं कुकरचे झाकण ठेवायचे, लावायचे नाही पॅक, झाकण ठेवून वाफ काढायची। आता वाफ काढून झाल्यावर त्यामध्ये एक ताट ठेवून त्यावर करवंटी पेटवून ठेवायची आणि त्या करवंटीवर तूप टाकून घ्यायचे, म्हणजे आपल्या बिर्याणीला छान चुलीचा असा वास येतो, म्हणजे तंदुरी बिर्याणीसारखी आपली बिर्याणी लागते। आणि पुन्हा 5 मिनिटं झाकून ठेवायचे। 5 मिनिटानंतर प्लेट बाजूला काढून घ्यायची। बघा कशी मस्त सुटसुटीत आणि टेस्टी अशी तंदुरी वासाची मटण बिर्याणी तयार झाली आहे। आहे की नाही छान? अशा पद्धतीची बिर्याणी घरी एकदा नक्की करून बघा, ही चवीला खूप छान लागते। आणि कशी झाली हे कमेंट करून सांगा। आणि हा, चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा। कसा वाटला व्हिडिओ? पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।